चलो हॅलो मित्रांनो, लाईट गेली होती त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये आता मी काय करतो, अपलोड करताना दोन व्हिडिओ वेगळे अपलोड करतो. ठीक आहे ना. लेंथ खूप जास्त नाही होणार आहे, बट दोन व्हिडिओ बनतील आता ऍक्च्युली. ठीक आहे ना, कारण अदर एक तर मर्जिंग करायला लागेल, या दोन तरी टाकायला लागेल. ठीक आहे, तर सेकंड सेकंड होईल असं पकडून चला. ठीक आहे ना. चलो, तर चालू करू आपण. हा पॅकिंग इफिशियन्सी. तर पॅकिंग इफिशियन्सी काय असतं बेटा? एखादा युनिट सेल जो आहे ना, युनिट सेल, त्या युनिट सेलचा किती पार्ट त्या नंबर ऑफ ॲटमनी ऑक्युपाय केला आउट ऑफ टोटल व्हॉल्यूम, त्याला म्हणायचं पॅकिंग इफिशियन्सी. जे काही व्हॉट एव्हर टोटल व्हॉल्यूम असेल, फॉर एक्झाम्पल 200 मीटर क्यूब त्या युनिट सेलचं व्हॉल्यूम आहे, त्यातलं समजा 150 मीटर क्यूब त्या पार्टिकलने ऑक्युपाय केलं, म्हणजे 150 बाय 200 इंटू 100 काय झाला? पॅकिंग इफिशियन्सी किंवा पर्सेंट पॅकिंग इफिशियन्सी झाला. ह्याच पॅकिंग इफिशियन्सीला पॅकिंग फ्रॅक्शन सुद्धा बोललं जातं. ओके, चलो. तर केस नंबर 1 याच्यामध्ये 3 पॅकिंग बघायची आपल्याला. एक बघायचा पॅकिंग इफिशियन्सी इन द सिंपल क्यूबिक, दुसरा बॉडी सेंटर आणि तिसरा फेस सेंटर. ठीक आहे, चलो. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा मुलांना तुम्हाला इथे काय करायचं असतं, इव्हन प्रत्येकामध्ये पॅटर्न एकच आहे. सिंपल मधला, बॉडी मधला आणि एफसीजी मधला पॅटर्न एकच आहे ह्या सॉल्व्हिंगचा. हे तुम्हाला बोर्डला 3 मार्काला डेरिव्हेशन असतं. ओके, आता मी जास्त खूप लेंथ देत नाही डेरिव्हेशनला, बट असतं डेरिव्हेशन, लक्षात घ्या. तर पहिला मुद्दा तुम्हाला एक जनरल फॉर्म्युला समजून घेणं. बघा, हा जनरल फॉर्म्युला पॅकिंग इफिशियन्सी फॉर्म्युला काय असतो? पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द ऍटम्स. आणि इथं हा सिंपल क्युबिक असल्यामुळे 1 ऍटम बोललं. बॉडी सेंटर असेल 2 ऍटम असणार आहे. फेस सेंटरच्या केसमध्ये इथे 3 ऍटम असणार आहे. बरोबर. डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल आणि व्होल्ट मल्टिप्लाइड बाय 100 आहे. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला पहिले त्या एका पार्टिकलचं व्हॉल्यूम शोधायला लागेल. आणि मी आधीच तुम्हाला बोललं, ह्या चॅप्टरमध्ये पार्टिकलला काय मानलेलं आहे? स्पिअर. हार्ड स्पिअर मानलं तर स्पिअरचं व्हॉल्यूम काय असतं? 4/3 पाय आर क्यूब, आणि त्याच्यामध्ये आर रेडियस आला. बरोबर. तर रेडियस शोधणे म्हणजे अगदी पहिला पार्ट बनतो रेडियस शोधण्याचा. रिलेशन बिटवीन एज लेंथ. ओके, एज लेंथ म्हणजे ए असेल आणि रेडियस ऑफ द स्पिअर. ओके, आता बघा, एक मुद्दा लक्षात ठेवा. सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये कॉर्नरचे ऍटम एकमेकाला टच झालेले असतात. कॉर्नर ऍटम्स आर टचेस टू वन अनदर. बरोबर. आता हा बघा बरं तुम्ही मुलांनो, हा जो सेंटर आहे बघा, हा जो ह्या स्पेअरचा सेंटर आणि हा जो सेंटर आहे, बरोबर. हा सेंटर म्हणजेच काय बेटा? हे एज लेंथ ए आहे ना, आणि हा इथूनचा अर्धा डिस्टन्स म्हणजे काय? हे रेडियस आहे. आणि हा अर्धा म्हणजे हा रेडियस आहे. म्हणजे हा ए इक्वल टू काय आला? 2r आला बेटा. ए इक्वल टू काय आला? 2r आला. किंवा तो असं पण लिहू शकतो ना, आर इज इक्वल टू ए डिवाइड बाय 2. भेटलं. तुला या फॉर्म्युल्यावरती पण क्वेश्चन आहेत. पुढेची पण समरी मी तुम्हाला बनवून दिली, काळजी करायची गरज नाही. बघा, आता पॅकिंग इफिशियन्सी कशी शोधायची? व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 1 ऍटम, म्हणजे फॉर्म्युला कुठला याचा बघा, 4/3 पाय आर क्यूब इंटू 100 डिवाइड बाय ह्याचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो? ए क्यूब. बरोबर. तुम्ही काय करा, एक तर हा ए क्यूब, हा 2r इथे पुटअप करा, किंवा हा 4/3 आहे ना, समजा हा तुम्ही ए क्यूब असाच ठेवला, समजतं का रे? हा ए क्यूब असाच ठेवला, तर हा आर तुम्ही हा पुट करा. सगळं सॉल्व्हिंग जर का केलं, त्याचं आन्सर किती येतं? 52.4%. म्हणजे सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये 52.4% स्पेस इज ऑक्युपाइड बाय द ऍटम्स. बाकीचा पोर्शन एम्प्टी, व्हॅकंट आहे. म्हणजे रिमेनिंग 49% आसपास याच्यामधला वाईड आहे. समजतं? फक्त इतका स्पेस पार्टिकलने ऑक्युपाय केला. हा झाला पहिला. केस नंबर 2 आहे पॅकिंग इफिशियन्सी इन द बीसीसी, म्हणजे बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल. सर, बॉडी सेंटरचा कोऑर्डिनेशन नंबर आतापर्यंत कुठे आला नव्हता, हा नोटीस करून ठेवा. याच्यामध्ये 8 असतो, डोक्यात घ्याल इथं. ओके, आता बॉडी सेंटरमध्ये महत्वाची गोष्ट काय मित्रांनो, इथं जे कॉर्नरचे ऍटम जे आहेत हे एकमेकाला टच नसतात. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. इथं टच होते, ह्याच्यामध्ये ते टच नसतात. मग ते टच कोणाला असतात? ते बॉडीच्या सेंटरच्या ऍटमला टच असतात. हा बघा, हा बॉडीचा सेंटरचा ऍटम भेटणार. ओके, मग हा कॉर्नर आणि हा कॉर्नर बॉडीच्या सेंटरला टच आहे. मग तुम्हाला ह्या एज लेंथ आणि त्या रेडियस मधलं आर मधलं डिस्टन्स जर का शोधायचं असेल, तर तुम्हाला असा बॉडीतनं बघा असा डायगोनल पास करायला लागला. मग समजा मी बघा, हा एफ ए हा डायगोनल बनवला असं समजा. बरोबर. मग तुम्ही जर का हा डायगोनल पकडला, बघा हा डायगोनल तुमचा, तुम्हाला असं ट्रायंगल भेटला ना बाळांनो. बघा असं ट्रायंगल भेटला ना. बरोबर आहे, असं ट्रायंगल भेटलं. इकडनं ह्या फेस मध्ये डायगोनल पास केला, हा एक ट्रायंगल भेटला. बरोबर आहे. तुम्हाला हा वाला पार्ट पाहिजे ना, तर हा राईट अँगल ट्रायंगल बघा. थोडंसं सॉल्व्हिंग करू फक्त आपण याला. काय होता हा इथला? हा होता ए एफ स्क्वेअर, राईट ना. ए एफ स्क्वेअर इज इक्वल टू, खाली डी असेल, मे बी चेक करू आपण परत एकदा. ए डी स्क्वेअर प्लस एफ डी स्क्वेअर. जस्ट चेक करू फक्त, खाली डी पॉईंट होता का? डी होता, डी होता, डी होता. बघा हा डी. ठीक आहे, हा डी आहे. कळतं? हा डी आहे. तर काय होईल बेटा, हा एडी म्हणजे एज लेंथ होता ना, हा ए स्क्वेअर होता बेटा. बट एफ डी फेसचा एज होता, फेसचा एज तो माहित नव्हता. तर फेसच्या एज साठी तुम्हाला बघा, हा
ट्रायंगल पकडायला लागेल. कुठला? हे बघ हा वाला. हा ट्रायंगल पकडणं तुम्हाला बघा हा वाला. हा वाला पकडायला लागेल, हा वाला. ह्याच्यावरून तुम्ही हा शोधू शकता. म्हणजे अकॉर्डिंग टू पायथागोरस इथला एफडी स्क्वेअर इक्वल टू काय येईल बेटांनो? एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल? कोण आहे इथं बघा? एफ सी स्क्वेअर बरोबर आहे. हा एफ सी स्क्वेअर प्लस 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 इथे काय बघा? सीडी स्क्वेअर सीडी स्क्वेअर ह्या एज लेंथ आहे बरोबर. म्हणजे हा तुमचा एफ डी स्क्वेअर इक्वल टू काय आला? 2a स्क्वेअर आला. म्हणजे हा तुमचा एफ डी इक्वल टू काय आला बेटांनो? काय आला इथं? अंडर रूट 2 इंटू ए आला. जस्ट पुट करायचं इकडे आपल्याला. एफडी हा होता ना बरोबर आहे. किंवा एफडी स्क्वेअर ऍज इट इज राहू द्या. हा एफडी स्क्वेअर आपण ऍज इट इज पुट करू मग नंतर रूट वगैरे घेऊया. किती आला हा इथं? 2a स्क्वेअर आला. तर फायनली हा 3a स्क्वेअर आहे. हा एफ कोण नीट बघा आता. एफ कोण आहे? हा एफ आहे ना. म्हणजे बघा हा एक रेडियस, ह्या दोन रेडियस आणि हा एक रेडियस. हा एक आर आहे, हा एक आर आहे, इथला एक आर आहे आणि इथून इथपर्यंत हा एक आर आहे. 4r ना. कळलं? हा एफ म्हणजे 4r आहे. म्हणजे आर इज इक्वल टू किती आला बेटा? आर इक्वल टू 3a स्क्वेअर डिवाइड बाय 4 आला. बरोबर ना. बट इथं रूट घ्यायला लागेल ना. रूट घ्यायला लागेल आणि हा इथं स्क्वेअर निघून जाईल. थोडंसं डायरेक्ट करतो मी. डेरिव्हेशन तसं आपण करत नाही. म्हणजे हा किती आला तुमचा इथं फायनली? फायनली असा आला ना. अंडर रूट 3 इंटू ए डिवाइड बाय 4 आला. क्लिअर एकदम? कारण त्याचा स्क्वेअर होता ना. आपण फक्त 4r पकडला. म्हणजे अंडर रूट घेतला ऑलरेडी असं समजा. झालं क्लिअर बघा. हा वाला पॉईंट आला तुमचा. एक तर ए इक्वल टू 4 आर बाय रूट 3 आला किंवा आर इज इक्वल टू रूट 3a डिवाइड बाय 4 आला. बरोबर आहे. पॅकिंग इफिशियन्सी कशी शोधणार? व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय टू स्पियर इन युनिट सेल इंटू 100 डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. टोटल व्हॉल्यूम ते ए क्यूब आहे. बरोबर आहे. ए क्यूब आहे. तसा तुम्ही एकदा हा ए क्यूब इथं पुट करा बघा. ए क्यूब पुट केला 4r बाय रूट 3 बरोबर. आणि हा पुट जर का केला सॉल्व्हिंग करून याचा आन्सर किती येतं? 68%. मगाशी किती आला होता? 52. हा किती आला? 68 आला. बरोबर आहे. अगदी सेम टाईपचे सॉल्व्हिंग कुठं असतं? एफसीसी मध्ये. एफसीसी मध्ये मित्रांनो हे इथं पण हे कॉर्नरचे ऍटम टच नाहीये, बट दे आर टचेस टू द फेस सेंटर ऍटम. कॉर्नर ऍटम्स आर टचेस टू द फेस सेंटर. म्हणून इथून बेटा फेस मधनं डायगोनल पास केली आणि मग बघा हा तुम्ही हा एसी स्क्वेअर इक्वल टू काय येईल बघा. हा बीसी स्क्वेअर आणि एबी स्क्वेअर म्हणजे हा काय येईल? हा ए स्क्वेअर हा 2a स्क्वेअर आला ना. समजतं का दादा? हा एसी स्क्वेअर इक्वल टू काय आला? 2a स्क्वेअर आला. म्हणजे हा एसी इज इक्वल टू किती दादा? अंडर रूट 2 इंटू ए आला. आणि एसी म्हणजे 4r आहे. 4r इक्वल टू अंडर रूट 2 इंटू ए आला. बरोबर हे बघ. म्हणजे ए इक्वल टू 2 रूट 2 इंटू आर आला. ह्याला सिम्प्लिफाय केला तर ए इक्वल टू 2 रूट 2 आर आला किंवा आर इज इक्वल टू ए बाय 2 रूट 2 आला. राईट ह्या टाईप मध्ये. मग समजा तुम्ही हा एज तिथं पुट केला फक्त आता तिथं 4 आला ना. का? एफसीसी म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल किती असतात बेटा ना? 4 असतात. बरोबर. तर 4 आला इथं. त्याचा आन्सर किती होतं? 74% म्हणजे 26% याच्यामध्ये काय राहिलेलं आहे? वॉइड्स आहे. बरोबर. रिमेनिंग वॉइड्स आहे. चलो बघा हा परत एकदा समरी. सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये कोऑर्डिनेशन नंबर 6, बॉडी मध्ये 8 आहे, एफसीसी मध्ये 12, एससीपी ला 12. रिपीट किती चाललंय बघा परत. अख्ख्यांची परत सगळी कंप्लीट समरी आहे. नंबर ऑफ ॲटम किती होते? 1 होते, बीसी ला 2 होते, एफसीसी ला 4 होते, एससीपी ला 6 होते. वाईट बघाल की मग हे सगळं केलं आपण. आता व्हॅल्यू शोधल्या 52.4 च्या आसपास वगैरे. 47.64 आला. हा 68 ला 32 आला, 74 ला 26 आला, 26 आला. बरोबर आहे. रिलेशन बिटवीन आर आणि आर आता मग आपण सगळ्या गोष्टी फाइंड आउट केल्या. वन पार्टिकलचं व्हॉल्यूमच्या बेसवर तुम्हाला क्वेश्चन असतात. ठीक आहे ना. वन पार्टिकलचं व्हॉल्यूम म्हणजे काय बरं? 4/3 पाय आर क्यूब ना बेटा. खूप रट्टा मारायची गरज नाही मुलांना. आरामात गोष्टी होण्यासारख्या बघा. हा आर तुम्ही इथं पुट केला बघा. हा फॉर्म्युला येऊन जातो पाय क्यूब बाय 6. समजतं? सेम ह्या केसमध्ये होईल, सेम ह्या केसमध्ये. डन आहे असं. टोटल व्हॉल्यूमला फक्त कशाने मल्टिप्लाय कराल? ह्याच्यामध्ये 1 ने मल्टिप्लाय, पीसीसीला नंबर ऑफ पार्टिकल 2 ने मल्टिप्लाय, ह्याच्यामध्ये 4 पार्टिकल तर 4 ने मल्टिप्लाय. ठीक आहे. हा सिलेबसचा डिटेल नाही. हे एक्झाम्पल डोक्यात ठेवा. ठीक आहे. बघा तो सिंपल क्युबिकला पोलोनियम. ठीक आहे ना. बीसीसी मध्ये आयरन आणि आला असं लक्षात ठेवा. बफेलो 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 म्हणजे बीसीसी मध्ये आयरन आणि लिथियम. एफसीसी मध्ये बघा खूप सारे कॉपर, सिल्वर, प्लॅटिनम. हा डोक्यात ठेवला पोलोनियम. ठीक आहे ना. सच्चा पिल्लू, सच्चा पिल्लू, सच्चा पल्लू, सच्चा पिल्लू. बफेलो हा लक्षात राहून जाईल. आणि हा एचसीपी वाला कोण आहे? मॅग्नेशियम आणि झिंक.
ठीक आहे ना. मंगेश जान लक्षात ठेवा, मंगेश जान. एससीबी कोण आहे? मंगेश जान, असे लक्षात ठेवा, मंगेश जान. चला पुढं. सर अजून काही न्यूमेरिकल बेस काही गोष्टी आहेत. कॅल्क्युलेशन ऑफ द नंबर ऑफ युनिट सेल इन द एक्स ग्राम ऑफ द मेटल. ओके. सर मगाचा डेन्सिटीचा फॉर्म्युला काय होता बरं? डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम ना. पण त्या मासला आपण कसं पुट केला होता? वमो इक्वल टू नन्ना. बरोबर आहे. म्हणजे हा एन इंटू मोलर मास होता, डिवाइड बाय हा एन ए होता, इंटू याचं व्हॉल्यूम ए क्यूब होतं. मोलर मास साठी फक्त जस्ट आपण याला अरेंज करूया. एम इज इक्वल टू डी इंटू एन ए इंटू ए क्यूब डिवाइडला कोण आला इथं? नंबर ऑफ पार्टिकल एन आला. आता इथून हा फक्त अप्लाय करत जायचं, बाकी नाही काय. रट्टा मारायची गरज नाही मुलांना. मी पण आता रिकॉल करून नाही लिहिला. मी तो डी इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम आणि वमू इक्वल टू नन्ना त्याला फक्त रिअरेंज केला माइंड मध्ये, त्याच्या अकॉर्डिंग लिहिला. तुम्ही पण त्याच टाईपचे अप्रोच ठेवा. बरोबर, जर का खूप चांगला ड्रीम करत असाल तर. बरोबर. तर चलो, नंबर ऑफ पार्टिकल इन एक्स ग्राम ऑफ द मेटल. तुम्हाला मेटलचं काहीतरी मास दिलं जातं, नंबर ऑफ पार्टिकल शोधायचे. तर काय केलं जातं या केसमध्ये? काय केलं सर नंबर ऑफ पार्टिकलच्या केसमध्ये? या केसमध्ये सर काय केलं जातं बघा. मोलार मास एम कंटेन्स, मोलार मास एम कंटेन्स एखाद्या सबस्टन्सचा मोलार मास म्हणजे 1 मोल ना, आणि 1 मोल म्हणजे किती पार्टिकल असतात? अवोगाड्रोस कॉन्स्टंट इतके असतात. म्हणजे मोलार मास एम कंटेन्स एन ए पार्टिकल्स, म्हणजे अवोगाड्रोस कॉन्स्टंट इतके पार्टिकल याच्यामध्ये असतात. बरोबर आहे. मग जर का ह्या मासमध्ये इतके, ह्या मासमध्ये किती, एक्स ग्राम मध्ये किती, देन देअरफॉर एक्स ग्राम कंटेन्स डॉट 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 क्रॉस मल्टिप्लाय करू आपण. हा एक्स इंटू काय होईल बेटा इथं? एन ए डिवायडेड बाय हा मोलर मास, हा पुट करायचा तुला डी इंटू एन ए इंटू ए क्यूब. याचा डिवाइडला कुठे गेला? हा वरती गेला न्यूमरेटरला. बरोबर आहे. एन ए ला एन ए कटला, म्हणजे तुझा फायनल आन्सर काय आला? एक्स इंटू एन डिवायडेड बाय डी इंटू ए क्यूब. सांग मला, पाठ करायला लागला तुला? पाठ करायला लागला? बनवायचं रे बाळा, बनवायचं, नको पाठ करू. हा क्वेश्चन सॉल्व्हिंग करून पण तुझा पाठ जर झाला तर चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. सडनली आठवलं, चांगली गोष्ट. बट समजा एकदम अंधी पाठ केला आणि मग समजा विसरला तर प्रॉब्लेम आहे ना. बेटर एक तर बनवायला शिका. मोलर मास म्हणजे 1 मोलचं मास असतं, 1 मोलला एन ए पार्टिकल ना, म्हणजे मोलर मासला एन ए पार्टिकल आहे. तर ह्या मासला किती क्रॉस मल्टिप्लाय केलं, बाकी काहीच नाही. बरोबर. पुढे बघा, नंबर ऑफ युनिट सेल इन द एक्स ग्राम ऑफ द मेटल. समजा मित्रांनो माझ्याकडं एक युनिट सेल आहे. 1 युनिट सेल कंटेन्स, 1 युनिट सेल कंटेन्स. एका युनिट सेलला किती पार्टिकल असतात? सिंपलला 1, बीसीसीला 2, एफसीसीला 4, बरोबर आहे, एससीबीला 6. तर असं म्हणलं मी, समजा एन पार्टिकल आहे, नाही का? 1 युनिट सेल म्हणजे एन पार्टिकल ना. तर माझ्याकडे पार्टिकल आले की हे पार्टिकलच आहे ना. एक्स ग्राम मधली बेटा पार्टिकलच आहे ना. बरोबर आहे, एक्स ग्राम मधले पार्टिकलच आहे ना. तर एवढे पार्टिकल म्हणजे किती युनिट सेल आहे? उलट जायचं आता आम्हाला. एक्स इंटू एन डिवायडेड बाय डी इंटू ए क्यूब पार्टिकल. क्रॉस मध्ये खेळलो परत. काय रे बेटांनो? एक्स एन डिवाइड बाय डी ए क्यूब. ह्याला मी मल्टिप्लाय कशाने करेल? ह्या 1 ने. याला होल डिवाइड कशाने करणार आहे मी? ह्या एन ने. परत एन ला एन कटला. किती आला आन्सर दादा? आन्सर काय आला रे? एक्स डिवायडेड बाय कोण राहिला इथं? एक्स डिवाइड बाय डी 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 डी. हा ए क्यूब असेल ना इथं? ए क्यूब असेल ना? हा ए क्यूब आहे. डी इंटू ए क्यूब. होत आहे क्लिअर? डी इंटू ए क्यूब. फॉर्म्युला मी चेक पण करतो बघा, फॉर्म्युला बरोबर ते यायलाच पाहिजे. नंबर ऑफ पार्टिकलचा फॉर्म्युला आला, क्या बात, एकदम बढिया. एक्स डिवाइड बाय डी इंटू ए क्यूब आला की बरोबर. आणि शेवटचा फॉर्म्युला नंबर ऑफ युनिट सेल इन द व्हॉल्यूम इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ मेटल डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल ए क्यूब. खतम. तर या टाइप मध्ये क्वेश्चनला सॉल्व्हिंग करत चला. ठीक आहे, सोपं आहे. लास्ट पार्ट ऑफ द चॅप्टर, डिफेक्ट. डिफेक्ट म्हणजे काय रे बाळांनो? इरेग्युलॅरिटी, समथिंग मिसिंग ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ क्रिस्टल. बरोबर, काहीतरी गोष्ट मिसिंग होते, त्याला म्हणायचं डिफेक्ट किंवा इरेग्युलॅरिटी. डिफेक्टची बेसिकली 3 टाईप आहे. पॉइंट डिफेक्ट आहे, प्लेन डिफेक्ट आहे, लाईन डिफेक्ट आहे. पॉइंट म्हणजे काय? एखाद्या विशिष्ट अशा पॉइंटच्या ऍटमचं मिसिंग होणं. प्लेन म्हणजे काय? पूर्ण प्लेनच्या प्लेन मिसिंग होणं. लाईन म्हणजे काय? पूर्ण लाईनच्या लाईन मिसिंग होणं. समजतं? सोपं सोपं आहे. तर आपल्या सिलेबसमध्ये हा पॉइंट डिफेक्ट डिटेलमध्ये आहे, सिलेबसमध्ये हा डिटेलमध्ये आहे. त्याच्यावरती आपण काम करूया. ठीक आहे, चलो. पॉइंट डिफेक्ट मध्ये परत 3 टाईप बनतात. पहिला आहे स्टॉइचियोमेट्रिक, जिथं मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम राहतो. समजतं? दुसरा इम्प्युरिटी मुळे डिफेक्ट बनतो. तिसरा डिफेक्ट बनला की त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला डिस्टर्ब होतो. समजतं? मग तिथं मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय राहणार बाळांनो? सेम.
त्याचे पण परत 4 टाईप बनतात. पहिला व्हॅकन्सी, दुसरा इंटरस्टिशियल, तिसरा फ्रेंकेल आणि चौथा कुठला आहे शॉर्टकी. बरोबर. बघा आता पहिला पहिला बघतो आपण व्हॅकन्सी आणि इंटरस्टिशियल. व्हॅकन्सी आणि इंटरस्टिशियल बनला प्रश्न कुठल्या सॉलिड मध्ये असतो? नॉन आयोनिक. हा कशामध्ये असणार आहे? आयोनिक मध्ये. बघ चेक कर. समजतं. फ्रेंकेल आणि शॉर्टकी कशामध्ये आहे? आयोनिक सॉलिड मध्ये आहे. फ्रेंकेल शॉर्टकी आयोनिक मध्ये आहे. चला पुढे वन बाय वन बघतो. आता व्हॅकन्सी म्हणजे काय असतं बघा मित्रांनो. हा एक क्रिस्टल असा समजा कुठला तरी क्रिस्टल बनला होता सॉलिडचा आणि आता क्रिस्टल बनत असेल त्यातल्या काही साईडवरनं पार्टिकल मिसिंग झाले. बरोबर आहे. म्हणजे काय झालं? मिसिंग ऑफ कॉन्स्टिट्यूट पार्टिकल फ्रॉम द रेग्युलर साईट. त्याच्यामुळे व्हॅकन्सी बनली ना. म्हणून डिफेक्टचं नाव काय? व्हॅकन्सी डिफेक्ट आहे. बरोबर. बट आता हे झाल्यामुळे झालं काय? नंबर ऑफ पार्टिकल कमी झाले ना. मग पार्टिकल कमी झाले म्हणजे मास कमी होणार आहे. मास कमी झालं म्हणजे बट व्हॉल्यूम तर सेम आहे ना. व्हॉल्यूम तर एवढं सेमच आहे. फक्त मास कमी झालं. मास कमी म्हणून बेटा डेन्सिटी काय होणार? डिक्रीज. का तर डेन्सिटी काय असते? मास बाय व्हॉल्यूम. मास डिक्रीज द डेन्सिटी काय होती बेटा? डिक्रीज. ओके. इट इज डेव्हलप ऑन हिटिंग. हिटिंग नंतर हा नॉर्मली होतो. सिंपल होता हा. दुसरा बेटा ना इंटरस्टिशियल डिफेक्ट. तर इंटरस्टिशियल काय असतं बघा. इंटरस्टिशियल मध्ये दोन केसेस बनतात. केस नंबर 1 इज सम एक्स्ट्रा ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स ऑक्युपाय अँड इंटरस्टिशियल म्हणजे मधातलं एम्प्टी स्पेस आणि डेन्सिटी इन्क्रीज. बघा हा एक्झाम्पल आहे डायग्राम मधलं बघा. हे बघा ही पार्टिकलची अशी अरेंजमेंट झाली या टाइप मध्ये. बट बघा हा मधातला पार्टिकल बघा हा मध्ये मध्ये एक अरेंज झाला ना. सॉरी हा नाही. हा मध्ये अरेंज झाला ना. कळलं? म्हणजे हा साईट म्हणजे बेटा इंटरस्टिशियल साईट. अशा इंटरस्टिशियल साईटला एक्स्ट्रा पार्टिकल ट्रॅप झाला. त्याला म्हणायचं इंटरस्टिशियल डिफेक्ट. त्यातला पहिला केस आहे. बट आता एक्स्ट्रा आल्यामुळे ऑब्वियस मास म्हटलं म्हणजे डेन्सिटी पण काय होणार? इन्क्रीज. मास इन्क्रीज तर डेन्सिटी काय होईल बेटा? इन्क्रीज. ओके चलो पुढं. केस नंबर 2 आहे समटाइम्स कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर शिफ्टेड फ्रॉम रेग्युलर साईट टू इंटरस्टिशियल. बघा हा सॉलिड समजा बनला होता असं समजा. हा पार्टिकल आधी समजा इथे होता. अगोदर इथे होता. बरोबर. बट हा समजा हा त्याचा रेग्युलर साईट मिसिंग केला आणि आता कुठे झाला? इकडे मूव्ह झालाय. बरोबर आहे. अगोदर तो इथे होता आता इकडे मूव्ह झाला ना. म्हणजे रेग्युलर साईट सोडून कुठे गेला तो? एम्प्टी इंटरस्टिशियल साईटला ऑक्युपाय झाला. त्या डिफेक्टचं पण नाव काय? इंटरस्टिशियल डिफेक्ट आहे. बट याच्यामुळे डेन्सिटी काय राहणार आहे? रिमेन सेम. का? तर कारण तो पार्टिकल त्याच क्रिस्टलमध्ये दूर नाही गेला. म्हणून बाकीच्या गोष्टी बदलणार नाही. चलो बेटा फ्रँकेल काय असतो बघा. फ्रँकेल डिफेक्ट मध्ये होतो कसं काय बघा. स्मॉलर आयन म्हणजे कॅटायन शिफ्टेड फ्रॉम रेग्युलर साईट टू इंटरस्टिशियल साईट. म्हणजे असं समजा की बघा हा एक आयोनिक सॉलिड बनला होता. बरोबर आहे. हा आयोनिक सॉलिड बनला. आयोनिक सॉलिड म्हणजे काय? त्याच्यामध्ये कॅटायन एनायन कॅटायनची अरेंजमेंट आहे. हा समजा कॅटायन साईज छोटी असते ना. कॅटायनची साईज छोटी असते म्हणून हा कॅटायन त्याच्या रेग्युलर साईटवरनं मिसिंग झाला आणि समजा आधी एक मध्ये कुठेतरी ट्रॅप होतो समजा असं समजा. मध्ये कुठेतरी ट्रॅप व्हायला लागला. मध्ये ट्रॅप व्हायला लागला. हे बघ कसा असा. इथे होता ना अगोदर तो. इथे मध्ये ट्रॅप झाला. कळलं? रेग्युलर साईड सोडला आणि मधल्या इंटरस्टिशियल साईडला तो ऑक्युपाय झाला. त्याला म्हणायचं फ्रेंकेल डिफेक्ट. बरं झाला कशामुळे? काय कंडिशन याची? लार्जर साईज डिफरन्स बिटवीन कॅटायन आणि एनायन. साईज मध्ये डिफरन्स जास्त असतं तसं होतं. कोऑर्डिनेशन नंबर ऑफ एनायन इज व्हेरी लो. त्याच्यामुळे होऊ शकते. हे डायरेक्ट मल्टिपल चॉईस आहे. डायरेक्ट मल्टिपल चॉईस. ओके. रेडियस रेशियो ऑफ द कॅटायन अँड एनायन इज लो. रेडियस रेशियो म्हणजे काय? रेडियस ऑफ द कॅटायन डिवाइड बाय रेडियस ऑफ द एनायन. याचा रेशियो किती बेटांनो? लो आहे. लो. रेशो लो येईल ना रे. कारण कॅटायन छोटा आहे एनायन मोठा आहे. साईज मध्ये डिफरन्स खूप जादा ना. रेशो खूप लो असेल. बरोबर. तर लो रेशोमुळे असं होतं. बट हे झाल्यामुळे झालं काय? मास सेम आहे. कारण तो कॅटायन कुठे दुसरीकडे गेला नाही. त्याच क्रिस्टलमध्ये. बरोबर. व्हॉल्यूम पण सेम आहे. म्हणून डेन्सिटी काय असणार बाळांनो? सेम. डेन्सिटी सेम आहे. पुढं इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन आहे. का बरं? कारण तो कॅटायन दूर नाही गेला. तिथंच आहे. म्हणजे इलेक्ट्रिकल चार्ज न्यूट्रल होणार आहे त्याचा. एक्झाम्पल बघा. ही एक्झाम्पल इम्पॉर्टंट तुम्हाला. हे सिल्वरचे तर सगळेच आहे बघा. सगळेच एक्झाम्पल सिल्वरचे. एजीसीएल, व्हाईट पीबीटी आठवत असेल, एजीबीआर, पेल येल्लो, एजीआय, डार्क येल्लो, सोबत कॅल्शियम फ्लोराईड आणि हा ZnS. त्यातला पण मुलांनो अजून जास्त इम्पॉर्टंट कोण आहे? EGBR. हा इम्पॉर्टंट आहे का? ह्याच्या पुढच्या शॉर्टकट इफेक्टला पण हा आहे. फ्रेंकेलला तर आहेच आहे, बट शॉर्टकीला पण आहे. ठीक आहे ना. फ्रेंकेलला तर आहेच आहे, बट शॉर्टकीला पण हाच आहे. चलो बेटा बघा आता शॉर्टकी मध्ये काय होतं? मिसिंग ऑफ इक्वल नंबर ऑफ कॅटायन आणि एनायन. इक्वल नंबरचं मिसिंग होतं, पण ते बाहेर जातात. बघ इथे कॅटायन एनायनची अरेंजमेंट केलेली. प्लस मायनस प्लस अशी अरेंजमेंट झालेली. बरोबर. आता काय? आयोनिक साईज ऑफ कॅटायन आणि एनायन समजा सेम आहे. ही सेम असल्यामुळेच तर काय होतं?
इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड anions आर मिसिंग. बरोबर. आणि ह्या anions कोऑर्डिनेशन नंबर हाय असतो. रेडियस रेशो पण आता भेटणार युनिटी असेल. का बरं? साईज नियरली इक्वल आहे ना, म्हणजे हा युनिटी असणार आहे. हे बघा इथनं कोण गेला बरं? इथं प्लस होता तर प्लस निघून गेला, इथनं कोण निघून गेला असेल? मायनस. होता क्लिअर? म्हणजे इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड anions आर मिसिंग फ्रॉम द रेग्युलर साईट. बट त्याच्यामुळे मास काय होईल दादा? डिक्रीज. बट व्हॉल्यूम तेवढंच आहे, सेम आहे. तर डेन्सिटी काय झाली? डिक्रीज. ही पॉईंट तुम्हाला इम्पॉर्टंट आहे जास्त. ठीक आहे ना, ही पॉईंट इम्पॉर्टंट आहे. ह्या चॅप्टरला 5-6 तास पण शिकता येतं ना. जेवढं मी तुम्हाला बोलतो हेच फक्त हळूहळू बोलायचं आहे मला. मी आत्ता बोलतो ना, फक्त थोडंसं जोरात बोलतो. बरोबर, फास्ट मध्ये बोलतो. आणि हे स्लो बोललो की 6-7 तास चालेल हा लेक्चर. आणि थोडंसं फास्ट बोलल्यामुळं तुमचा टाइम असते. तुम्ही खूप कमी टायमिंग मध्ये, मगाशी लाईट जर का नसता गेला ना, तर चॅप्टरचा प्लॅनिंग एकदम परफेक्ट होता. 75 मिनिटाच्या आसपास प्लस मायनस 4-5 मिनिटं संपलाच असता कन्फर्म. आणि आता पण त्याच्या आसपास आपण क्लोजिंगला आहे. क्लोजिंगला आहे. फार तर 5 ते 7 मिनिटं डेव्हिएशन येईल, अदरवाईज ते पण नसतं आलं. पण ठीक आहे, चला. इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन झाली का? कारण इक्वल नंबर ऑफ कॅटायन अँड मिसिंग झाले म्हणून. बरोबर. NaCl, KCl, हा बघा आला का डबल EgBr. आणि हे ग्रुप नंबर 1 चे मेटल हॅलाइड आहे. हा सीजियम क्लोराइड. हे ग्रुप नंबर 1 चे सगळे ग्रुप नंबर 1 आहे. सगळेचे सगळे ग्रुप 1 चे हॅलाइड. हा EgBr तर सगळ्यांचा कॉमन होता, मगाचा पण कॉमन होता. बरोबर आहे. चलो बेटा नेक्स्ट. पॉइंट डिफेक्ट मध्ये दुसरा इम्प्युरिटी. त्याच्यामध्ये पहिला सबस्टिट्युशनल. त्याची पहिली केस आहे सॉलिड सोल्युशन ऑफ द मेटल म्हणजे अलोय. हे बघ बेटा, हा कुठला अलोय बरं? ब्रास आहे. ब्रास. दिस इज द ब्रास. हा एक्झाम्पल. येस, लिहिलेलं आहे. ब्रास आहे हा. ब्रास. कॉपर आणि झिंक. ह्यातला मेन मेटल कोण आहे? कॉपर. बट त्याच्यामध्ये इम्प्युरिटी कोणाची टाकली? झिंकची. म्हणजे कॉपर ऍटम्स आर रिप्लेस बाय झिंक. तर करस्पॉन्डिंग डिफेक्टला काय म्हणायचं? सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. ओके, चलो. नेक्स्ट आहे केस नंबर 2. वॅकन्सी थ्रू एलिओ व्हायलंट इम्प्युरिटी. हा जरा चांगला इंटरेस्टिंग, याचे प्रश्न बनण्यासारखा. एलिओ व्हायलंट म्हणजे काय? असं समजा मित्रांनो, अगोदर असा Na प्लस असा क्रिस्टल बनलेला आहे. असं बनले होता. बरोबर. बट याच्यामध्ये आपण एखादी इम्प्युरिटी टाकली. कुठली टाकली? हे बघ, फॉर एक्झाम्पल NaClच्या क्रिस्टलमध्ये आपण SrCl2 टाकला, म्हणजे Sr2 प्लस आयन टाकला. बेटा स्ट्रॉन्टियमचा चार्ज किती आहे? +2. सोडियमचा चार्ज किती आहे बेटा? +1. हा स्ट्रॉन्टियम काय करेल बरं? तिथनं 2 Na प्लस आयनला रिप्लेस करेल ना. एक स्ट्रॉन्टियम 2 Na प्लस आयनला रिप्लेस करेल. बरोबर आहे. मग बघा, समजा एक इथनं रिप्लेस केला, एक इथनं केला, एक इथनं केला, एक इथनं केला. बट आता हा एकच आहे ना. बट एकावर चार्ज 2 असल्यामुळे हे दोघांना रिप्लेस केला. बट हा कोणाची तरी एकाचीच पोझिशन ऑक्युपाय करेल. म्हणजे एक पोझिशन बेटा काय बनली? व्हॅकंट बनली. काय बनली बेटा? व्हॅकंट. एक पोझिशन व्हॅकंट बनली. समजतं? एक पोझिशन काय बनलेली आहे? व्हॅकंट बनली. म्हणजे याला म्हणायचं व्हॅकन्सी. कशामुळे? थ्रू एलिओ व्हॅलंट इम्प्युरिटी. म्हणजे थोडंसं हायर ऑक्सिडेशन रेटच्या इम्प्युरिटीमुळे ही व्हॅकन्सी बनली गेली. बरोबर. पॉईंट एकदा रीड करू आपण. एलिव्हॅलंट इम्प्युरिटी म्हणजे फॉरेन मेटल्स इन द हायर ऑक्सिडेशन स्टेट दॅन द होस्ट मेटल. Sr2 प्लस हायर ऑक्सिडेशन नंबर आहे कम्पेअर टू Na प्लस. बरोबर. इथे बघा AgCl आणि CdCl2. सीडीचा हायर आहे, Ag प्लसचा कमी. नाही, बाकी गोष्टी डिस्कस झाल्या आपल्या. चलो नेक्स्ट. इम्प्युरिटी मध्ये इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे काय असतं? हे डी ब्लॉकला पण तुम्ही शिकता, सगळ्या सिलेबस मध्ये आहे. बघा आता हा जो पिक्चर जो आहे, हे आयरनचे ऍटम्स आहेत. म्हणजे असं बघा काय स्टील आहे. बट स्टीलला थोडंसं मजबूत करण्यासाठी, स्ट्रॉंग करण्यासाठी त्याच्या मधात काय डोप करतो आपण? कार्बन. मग कार्बन काय करतो? याच्यामध्ये जो स्पेस आहे ना बाळा, हा मध्ये मध्ये स्पेस आहे. स्पेसला काय म्हणायचं? इंटरस्टिशियल स्पेस म्हणायचं. त्या स्पेसला तो ऑक्युपाय होतो. बरोबर आहे. इंटरस्टिशियल स्पेसला तो ऑक्युपाय होतो. तर करस्पॉन्डिंग डिफेक्टला काय म्हणायचं? इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. चलो पॉइंट डिफेक्ट मध्ये तिसरा टाइप आहे नॉन स्टॅच्युमेट्रिक. इथं मॉलिक्युलर फॉर्म्युला डिस्टर्ब होतो. याचे 2 टाइप बनतात. एक बनतो मेटल एक्सेस डिफेक्ट, दुसरा बनतो मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. पहिला आपण मेटल डिफिशियन्सी कव्हर अप करू, मग मेटल एक्सेस का पुढच्या पेजवरती जाऊया. बघा आता मेटल डिफिशियन्सी मध्ये काय होतं? इट इज ऑब्झर्व ड्यू टू डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द मेटल. खूप खास एक्झाम्पल आहे हा सुद्धा. हे बघा, हा Ni2 प्लस O2 मायनस, O2 मायनस, Ni2 प्लस O2 मायनस, Ni2 प्लस O2 मायनस, असा हा निकेल ऑक्साईडचा क्रिस्टल बनलाय बेटांनो हा. बरोबर आहे. बट असं पण असेल की हा क्रिस्टल बनत असताना निकेलच्या काही हायर ऑक्सिडेशन रेट मधले पण निकेलचे आयन आहेत. बरोबर. जसं बघा तिथं तुम्हाला Ni3 प्लस दिसायला लागला. बरोबर आहे. तर काय होईल रे मुलांनो?
हा हायर ऑक्सिडेशन नंबर आहे ना. तर तीन तीन Ni2+ आयन आणि 2 Ni3+ आयनचा चार्ज सारखाच आहे ना. या दोघांचा पण चार्ज किती बेटा +6, ह्याचा पण चार्ज किती +6 आहे ना. मग समजा याच्यामध्ये Na3+ चे पण आयन जर का असतील तर ते काय करू शकतात, तर 3 Ni2+ आयनला 2 Na3+ रिप्लेस करू शकतात आणि हे रिप्लेस केल्यामुळं इथे एकाची काय बनली बाजूने व्हॅकन्सी बनली. म्हणून याला काय म्हणायचं मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट म्हणजे मेटलची व्हॅकन्सी बनली ना. मेटलची व्हॅकन्सी बनली म्हणून याला काय म्हणायचं मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. हा झाला मेटल डिफिशियन्सी. बघा एक्झाम्पल. मग त्याच्यामुळे मॉलिक्युलर फॉर्म्युला डिस्टर्ब होईल. आता जसा निकेलचा फॉर्म्युला निकेल ऑक्साईडचा असेल NiO. बट ह्या Ni3+ आयन मुळे मॉलिक्युलर फॉर्म्युला काय बनला Ni 0.96 आणि O बनला. सेम एक्झाम्पल आयरनचा बघा Fe 0.95 O बनला. कारण नंबर ऑफ आयरनचे ॲटम कमी ना. कारण काय हायर ऑक्सिडेशन नंबर तिथं ॲटम आले म्हणून. बरोबर. बाकीच्या गोष्टी ओके ओके. पुढे बघा मेटल एक्सेस मध्ये पहिला आहे मेटल एक्सेस डिफेक्ट ड्यू टू प्रेझेन्स ऑफ एक्स्ट्रा कॅटायन. मेटल एक्सेस डिफेक्ट ड्यू टू एक्स्ट्रा कॅटायन असं पकडा मुलांना आपल्याकडे झिंक ऑक्साईडचा क्रिस्टल आहे. बरोबर आहे. दिस इज द झिंक ऑक्साईड क्रिस्टल. ह्याच्यामध्ये कुठले आयन दादांनो Zn2+ आणि O2-. बट हा क्रिस्टल आहे बरं का रे. बट ह्या क्रिस्टलला आपण एखाद्या झिंक ऑक्साईडच्या सेपरेट पावडर सोबत हीट केला. सेपरेट पावडर सोबत काय केलं हिट केला. सेपरेट पावडर सोबत हिट केला तर काय होईल. सेपरेट पावडर सोबत हिट केल्यामुळे झालं काय दादांनो पावडर सोबत हिट केल्यामुळे काय होईल हा असा आयोनाइज होईल पहिला असा Zn2+ आणि असा O2- बनेल. हा अजून ऑक्सिडाइज होऊन असा O2 गॅस हाफ मोल ऑफ O2 लिबरेट करून टाकेल आणि यातनं असे 2 मोल ऑफ इलेक्ट्रॉन लॉस करेल. आता हे बघा झालं काय मित्रांनो इथं हा Zn2+ आणि हा लॉस झालेला 2 इलेक्ट्रॉन हा काय करेल हा जो क्रिस्टल आहे ना तुमचा क्रिस्टल त्या क्रिस्टलच्या अशा वॅकंट साइडमध्ये ऑक्युपाय होईल. समजतं म्हणजे काय झालं इथे मेटल एक्स्ट्रा बनला ना. मेटल एक्सेस बनला ना कशामुळं ड्यू टू प्रेझेन्स ऑफ एक्स्ट्रा कॅटायन. एक्स्ट्राचा कॅटायन त्याच्यामध्ये गेला. कळलं. तर हा झाला एक डिफेक्ट. ह्याच्यामध्ये कलरचा पॉईंट महत्वाचा आहे. इनिशियली झिंक ऑक्साईडचा कलर व्हाईट असतो. लॉस ऑफ ऑक्सिजनमुळे हा कलर काय बनतो येलो बनतो. हा प्रश्न तुम्हाला बनण्यासारखा आहे. ओके. Excess Zn2+ ion move to the interfacial site and electrons to neighboring interfacial site. सेम मेसेज आपण डिस्कस केलं. पुढे बघा मेटल एक्सेस डिफेक्ट ड्यू टू एनायनिक व्हॅकन्सीज. मेटल एक्सेस डिफेक्ट ड्यू टू एनायनिक व्हॅकन्सी म्हणजे एनायनची व्हॅकन्सी बनते सर कसं. हे बघा माझ्याकडे समजा मित्रांनो NaCl चा क्रिस्टल आहे. त्याच्यामध्ये कुठले आयन आहे Na+ आणि Cl- आयन आहे. बरोबर आहे. ह्या NaCl क्रिस्टलला सपोज आपण सोडियम सोबत हिट केला. सोडियम सोबत समजायला हिट केला. हिट केल्यावर काय होईल Na बनेल ना आणि इलेक्ट्रॉनचा लॉस होईल. बरोबर. मग ह्यांनी काय होणार मित्रांनो हा जो क्रिस्टल मधला Cl- आयन आहे ह्या सरफेस वरती Na+ ला न्यूट्रलाइज करायला येतो. म्हणजे बघा इथं आधी Cl- होता समजा असं बघा Cl- होता. क्रिस्टलमध्ये Cl- होता. तो त्या क्रिस्टलच्या मधून आतमधून बाहेर पडला. कुठं आला सरफेसवर. कोणासोबत हे Na+ न्यूट्रलाइज करायला आला. मग मग तो क्रिस्टल मधनं बाहेर पडला म्हणजे त्या क्रिस्टलच्या मधात काय बनली व्हॅकन्सी बनली. समजतं क्रिस्टलच्या मध्ये काय बनली व्हॅकन्सी. आता तिथं इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन व्हायला हा इलेक्ट्रॉन कुठे जाईल त्याच्या जागेवरती जाईल. बघा हा इलेक्ट्रॉन त्या जागेवरती आला त्या एनायनच्या. बरोबर. मग आता इलेक्ट्रॉन जो आला ना ह्यालाच म्हणायचं एफ सेंटर. ह्याला काय बोलायचं बाळांनो एफ सेंटर बोलायचं. काय बोलायचं बोला काय बोलायचं एफ सेंटर. आणि ह्या एफ सेंटर मुळे तर कलर येत असतो. बघा याला येल्लो कलर असेल. NaCl shows येल्लो कलर ड्यू टू एफ सेंटर. बाकीच्या गोष्टी आपण जे डिस्कस केल्या त्याचे ओके. चलो इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीचे बेसिस 3 टाइप सॉलिडचे. एक आहे कंडक्टर, दुसरा आहे इन्सुलेटर, तिसरा आहे सेमीकंडक्टर. कंडक्टर म्हणजे काय ज्याची कंडक्टिव्हिटी रेंज 10⁴ to 10⁷ ओहम इनवर्स मीटर इनवर्सच्या मध्ये आहे. इन्सुलेटर म्हणजे काय असतं कंडक्टिव्हिटी रेंज 10⁻20 to 10⁻10 च्या मध्ये आहे. सेमी कंडक्टर म्हणजे यांच्या दोघांच्या मध्ये असेल ना 10⁻6 ते 10⁴ ओहम इनवर्स मीटर इनवर्सच्या मध्ये असेल. त्यांची जादा आहे ऑब्वियस गुड कंडक्टर आहे. खूपच कमी येते इन्सुलेटर दोघांच्या मध्ये तो कोण आहे सेमी कंडक्टर. बघा आता कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी इन कंडक्टर यासाठी मेन गोष्ट काय इलेक्ट्रिसिटी कोण कंडक्ट करते एक तर मेटल करतात. एक तर कोण कंडक्ट करतं एक तर मेटल करतात
किंवा कोण करतं इलेक्ट्रोलाइट. एक तर मेटल किंवा इलेक्ट्रोलाइट. बरोबर. मेटलच्या केसमध्ये बघा सॉलिड अँड मोल्टन स्टेट थ्रू आउट द मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. मेटलमध्ये जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहे त्याच्यावर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकते. बरोबर आहे. कंडक्टिव्हिटी डिपेंड्स अपॉन व्हॅलन्सी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पर ॲटम अँड बँड फॉर्मेशन. बघा अशी बँड फॉर्मेशन म्हणतात. बरोबर आहे. नॉर्मली मेटलच्या केसमध्ये जो व्हॅलन्शियल आपण त्याला काय बोलायचं व्हॅलन्स बँड. त्याच्या पुढचा जो आहे त्याला काय म्हणायचं कंडक्शन बँड. तर व्हॅलन्स बँड कंडक्शन बँड मधला एनर्जी डिफरन्स खूप कमी असतो किंवा ते एकमेकाला ओव्हरलॅपच असतात आणि ओव्हरलॅप असल्यामुळं व्हॅलन्स बँडचे इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडला इझिली जम्प करू शकतात आणि म्हणून मेटल्स इझिली इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात. क्लिअर. असं सर इलेक्ट्रोलाइटच्या केसमध्ये कंडक्टिव्हिटी कशामुळे असते ड्यू टू ॲक्वियस सोल्युशन किंवा मोल्टन स्टेट मधल्या आयन्समुळे असते. आयन्समुळे. बरोबर. असं चलो नेक्स्ट आहे इन्सुलेटरच्या केसमध्ये जे आता आपण डिस्कस केलं मेटलला हा जो व्हॅलन्स बँड वरचा कंडक्शन बँड या दोघांमधला गॅप कसा असतो कमी किंवा ते ओव्हरलॅप असतात म्हणून ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात. इन्सुलेटरच्या केसमध्ये हा गॅप खूपच कमी आहे. हा गॅप खूपच जास्त आहे. हा गॅप जास्त असल्यामुळं व्हॅलन्स बँडचा इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये इझिली जम्प नाही करू शकत आणि इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये जर का गेला नाही याचा अर्थ तो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाहीये. बरोबर. म्हणून तर आपण यांना काय बोलतो इन्सुलेटर असं बोलतो. पुढे बघा सेमी कंडक्टर हा. ठीक आहे ना. हा गॅप छोटा आहे. हा एमटी बँड म्हणजे कंडक्शन बँड आहे. हा व्हॅलन्स बँड हा फील्ड आहे. हा एमटी. पण हा इलेक्ट्रॉन थोडीशी एनर्जी इझिली जम्प होऊन वरती जाऊ शकतो आणि जर का जम्प झाला म्हणजे तो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतो. बरोबर. म्हणून सेमी कंडक्टरची इलेक्ट्रिसिटी काय असते थोडीशी कमी असते. हे सेमी कंडक्टर आहे बट कमी असते. ओके. बँड गॅप आहे थोडासा तर कमी असते. आता ह्यांची जर का इलेक्ट्रिसिटी कंडक्टिव्हिटी वाढवायची असेल तर काय करायचं डोपिंग करायचं. डोपिंग करणं म्हणजे काय करणं इट इज द प्रोसेस ऑफ ऍडिंग इम्प्युरिटी टू इंट्रिन्सिक सेमी कंडक्टर टू इन्क्रीज देअर कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी वाढण्यासाठी त्यात काहीतरी इम्प्युरिटी टाकणं याला म्हणायचं डोपिंग. डोपिंग दोन पद्धतीने करतो आपण. एक बाय ऍडिंग इलेक्ट्रॉन रिच इम्प्युरिटी म्हणजे ग्रुप नंबर 15 ची इम्प्युरिटी ऍड करू शकतो. एक इलेक्ट्रॉन डिफिशियंट इम्प्युरिटी म्हणजे ग्रुप नंबर 13 चे एलिमेंट आपण ग्रुप नंबर 14 ला ऍड करू शकतो. इकडे 15 चे 14 ला इकडे 13 चे 14 ला ऍड करू शकतो. बघा आता ग्रुप 14 एलिमेंट्स लाईक सिलिकॉन जर्मेनियम डोप्ड विथ ग्रुप नंबर 15 एलिमेंट्स लाईक फॉस्फरस. हे बघा आता फॉस्फरस ग्रुप नंबर 15चा ना म्हणजे व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन 5 आहे आणि हा सिलिकॉनचा सेमी कंडक्टर असं समजा. बेटा सिलिकॉनची व्हॅलेन्सी किती 4 आहे ना म्हणजे 4 बॉन्ड 1 2 3 आणि 4 बॉन्ड आहे. तुम्ही समजा मधातला याच्यामध्ये फॉस्फरस टाकला म्हणजे त्याने काय केलंय का सिलिकॉनला रिप्लेस केला. बरोबर. म्हणजे इथं फॉस्फरस आला पण त्याच्या इलेक्ट्रॉन 5 आहे तर त्या 5 पैकी मित्रांनो 5 पैकी 4 बॉन्ड बनवतील पण एक इलेक्ट्रॉन बाकी आहे ना. तो इलेक्ट्रॉन जो आहे ना बाकी राहिलेला तोच त्याची कंडक्टिव्हिटी वाढवतो. बरोबर. आता तिथे इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल त्याच्यामध्ये आला म्हणून याला काय म्हणायचं एन टाइप सेमी कंडक्टर बट कंडक्टिव्हिटी वाढते. या केसमध्ये बघा आता काय होतं ग्रुप नंबर 14 एलिमेंट मध्ये सिलिकॉन जर्मेनियम आर डोप्ड विथ ग्रुप नंबर 13 एलिमेंट लाईक बोरॉन अल्युमिनियम वगैरे. बरोबर आहे. आता बघा हा तुमचा सिलिकॉनचा स्ट्रक्चर आहे. तुम्ही सिलिकॉनला समजा बोरॉनने रिप्लेस केला. बोरॉन ग्रुप नंबर 13 म्हणजे व्हॅलन्स शेलला 3 इलेक्ट्रॉन आहे. त्या 3च बॉन्ड बनवेल साईडला तर चौथा काय बनला एक मिनिट 3च बॉन्ड बनवले साईडला चौथा इथं काय बनला होल बनला डिफिशियन्सी बनली ना. चौथा बॉन्ड नाही बनवू शकला तर इथं होल बनला होल आणि हा होल बनल्यामुळे तर इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन याचं वाढतं. मग असे निगेटिव्ह चार्ज आल्यामुळे इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन वाढलं. इथं हा होल बनल्यामुळे इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन वाढलं. हा होल म्हणजे थोडक्यात पॉझिटिव्हली चार्ज डिफिशियन्सी बनली पॉझिटिव्ह चार्ज बनला इथं म्हणून याला काय म्हणायचं पी टाईप सेमी कंडक्टर. एक्झाम्पल डायरेक्ट डोक्यात ठेवा. डायमंडच्या केसमधला तो मगाचा बँड गॅप जास्त असतो 5.47 सोडियमचा 0 कारण मेटल आहे बघा ओव्हरलॅप असतात त्याचे बँड इलेक्ट्रिकल कंडक्टर आहे. सिलिकॉन बघा सेमी कंडक्टर तर 1.12 त्याचा बँड गॅप आहे. जर्मेनियम 0.67 हा मेटलेट टाईपचा एलिमेंट आहे. बरोबर. असं तर हे दोन सेमी कंडक्टर आहे. हा कंडक्टर आहे हा इन्सुलेटर आहे. लास्ट पॉइंट आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ द सॉलिड डायमॅग्नेटिक पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक. बरोबर आहे. मॅग्नेटिक नेचरच्या बेस व्हायचे डिफरंट टाइप्स आहे. बरोबर. समजा तुम्ही एखाद्या सबस्टन्सच्या अगेन्स्ट मॅग्नेट अप्लाय केला जर का तो सबस्टन्स मॅग्नेट काय अट्रॅक्ट झाला तर आपण त्याला काय बोलतो पॅरामॅग्नेटिक
आणि समजा त्यांनी मॅग्नेटला रिपेल केलं तर काय म्हणायचं असतं? डाय मॅग्नेटिक. बरोबर आहे, डाय मॅग्नेटिक म्हणायचं. आता ओळखायचं कसं? ज्याच्यामध्ये ऑल इलेक्ट्रॉन पेअर्ड आहे. इथं लिहिलं पण असेल बघा, ऑल इलेक्ट्रॉन्स पेअर आहे, नो अनपेअर तर डायमॅग्नेटिक असतो. अनपेअर असेल तर पॅरामॅग्नेटिक असतो. बरोबर. आणि सर फेरो म्हणजे काय? याच्यामध्ये मोर नंबर ऑफ अनपेअर असतात अँड दे आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेटिक फील्ड. समजतं? पण तुम्हाला एक आयडिया सांगतो, हा आयडिया अप्लाय करा. हा डोक्यात ठेवा. फिकोनी गाड सीआर उठवला. बोला. फिकोनी. आपण ट्रिक केलं होतं ना डी ब्लॉक मध्ये. फिकोनी गाड. गाडोली नियम. गाड म्हणजे गाडोली नियम. सीआर उठवला. फिकोनी गाड सीआर उठवला. बोला. फिकोनी गाड सीआर उठवला. फिकोनी गाड सीआर उठवला. असं लक्षात ठेवाल. समजतं? तर हा फेरोमॅग्नेटिक आहे आणि तुम्ही इलेक्ट्रॉन मोजू शकता. सगळे पेअर सापडले तर डायमॅग्नेटिक आणि एक जरी अनपेअर आलं तर काय म्हणायचं? पॅरामॅग्नेटिक. ठीक आहे? चलो. तर धन्यवाद. चॅप्टर मी तुम्हाला हा जो घेतला मुलांनो, याच्यामध्ये मी 0.1% पण कंटेंट मिसिंग नाही होऊ दिला. यातला एक पण पॉईंट मिसिंग नाही. एक सिंगल पॉईंट सुद्धा. बरोबर. म्हणजे तुम्हाला 99.9% जाईपर्यंतचे सगळ्या टाईपचे प्रश्न हा हा लेक्चर तुम्हाला सॉल्व्ह करून देऊ शकतो. मगाशी लाईट जर का नसता गेला तर आपलं एकदम तो जजमेंट जो होता तो जजमेंट एकदम परफेक्शनला होता. लाईट गेल्यामुळे थोडासा एक 5-10 मिनिटाचा एरर आय थिंक सो आलाय. बट इट्स ओके. चलो ठीक आहे. बट चॅप्टर तर चांगला बनवला गेला. चलो थँक यू बेटा. थँक यू.